काम करून दमलो होतो, आता जरा खायची सुई पाहा म्हणलं, त्याच्यामुळे चाललो होतो केळी घेऊन. हे बा माझ्याकडे पण एक, इथं पण गेलं रे. कुंकून आलं काय, कुंकून आलं त्या गाठण मारून तर डायरेक्ट आतमध्ये घेतलं, पुरी बाहेर आली. भावांनो मी इथे, आपल्याकडे पण केळीचा घड आहे दाखवा. तर आपल्या बगीच्यामध्ये झालं होतं खूप गवत, त्याला काढण्यासाठी आपण आलो होतो आता शेतात. हे बघा, आपल्या बागामध्ये गवत झालं होतं. बघा कसा चुथोडा झाला त्याचा. हे बघा किती घाण झालेली आहे आपल्या बागामध्ये. मोसंबी झाडामध्ये 5-6 केळीची झाडं पण होते आपल्या. आत्ताच आपण घड काढून तोडून टाकला होता एका साईडला, दाखवतो तुम्हाला. बघा घड भारी आहे, खूप मोठा केळ आहे. आपल्या रोट्यामध्ये इथं नळ्या गुतल्या होत्या बघा, तोडून ताडून काढल्या कसं नसं. हे बघा हे किती मोठं पंधड आहे. याच्यात आपल्याला आता नळ्या पाहिजेत बाजूला काढायचे. खूप पंधड इथं पहा, किती मोठं बॉक्स आहे. आपल्या ट्रॅक्टरच्या मध्ये नळे येत होते, पिंगलरचे पाईप्स, ते आपल्याला आता गोळा करून एका कडेला ठेवायचे. तर आपण आता पिंगलरच्या छड्या बाजूला. बघा एवढ्या झाडामधून आपलं ट्रॅक्टर आणावं लागतं. कसं भारी होतंय बघा रोट्याने. वरच्या वरच रोटा फिरवतायत, खाली घालतच नाही, कारण मुळे जर उघड्या पडल्या तर झाडाचा नाश होईल आपल्या. बघा तर आपल्या मित्रांनो आपल्या बागात होतं थोडंसं मवळ, ट्रॅक्टर डायरेक्ट आपण पलटून घेतलो. बघा कसं चुथोडा होतोय गवताचा.
आपल्या बागामध्ये ट्रॅक्टर आणताना खूप दैन होऊ राहिली. झाडा खाल्ल्या नळ्या त्या रोट्यामध्ये जमा होतात आणि आपल्या बागात लाल मुंग्या खूप आहे, तेल मुंग्या म्हणतो आपण त्याला. खूपच दैन होऊ राहिली इथं.